सुंदर किरणांनी उगवली पहाट आणि सूर्यनारायणाची स्वारी आली माझ्या दारात। मग काय सुरू व्हायची ना माझी झाडझूड, केर काढणे, अंगण स्वच्छ करणे, अंगणात सडा घालणे आणि सड्याबरोबरच असं म्हणतात ना, आपली मंगल्याचं प्रतीक असणारी म्हणजे काय, आपली सुंदर रांगोळी। दारात सुंदर सुरेख रांगोळी असली की घरात येणाऱ्यांचं मन देखील प्रसन्न राहतं आणि त्या सुंदर रांगोळीला बघूनच येणारी लक्ष्मी देखील आशीर्वाद देऊन जाते। म्हणून तर दारात रेखीव आणि सुंदर सुबक रांगोळी काढतात। ह्या माझ्या सासूबाई, ज्या म्हणायच्या, तुळशी तुळशी अगं तुळशी, तुझी सेवा करते मी माझ्या दाराशी, अखंड सौभाग्य दे मला आणि उदंड आयुष्य लाभू दे माझ्या धनाशी, असं म्हणत त्या रोज तुळशीची पूजा करायच्या। ह्या माझ्या आहेत मोठ्या सासूबाई, ज्या देवाला म्हणायच्या की गौरी गौरी फुलगौरी, माझा अलंकार तुझ्या घरी, वडा वडा हळदीकुंकवाचा सडा, अखंड राहू दे आमचा जोडा, माझ्या संपूर्ण घराला उदंड आयुष्य लाभू दे, माझ्या घरामध्ये सुख शांती आनंद समृद्धी नांदू दे। आणि असं म्हणत त्या जेव्हा नमस्कार करायच्या तेव्हा देव देखील प्रसन्न होऊन आपला कौल द्यायचा। देवाचा कौल पाहून मनाला प्रसन्न वाटायचं। ह्या काय आमच्या छोट्या जाऊबाई, ह्यांची तर काय गोष्टच न्यारी, ह्यांची चढाओढ राहायची लोण्यांच्या गोळ्यासाठी भारी, घरचंच लोणी आणि घरचंच तूप म्हणून तर यायचं सगळ्यांना रूप। आणि ह्या आमच्या लहान्या सासूबाई, ह्या दोघींची ना जणू काही जात्यावर दळण दळण्यासाठी एक प्रकारची, दळण दळताना त्यांच्या चढाओढीने जणू घर दणाणूनच जायचं। जात्यावरची गाणी आणि ती जात्यावर दळण दळण्यासाठी चाललेली त्यांची चढाओढ ही अगदी बघण्यासारखी असायची बरं का। त्यानंतर ह्या आहेत आमच्या चुलत सासूबाई, घरचेच मसाले, त्यामुळे भाजीला आलेली चव ही एक सुंदर असायची, मग ती भाजी कसली का असेना। असं म्हणतात की घरामध्ये सगळ्या सासू सून जावा मिळून केलेला स्वयंपाक बघून अन्नपूर्णा देखील प्रसन्न व्हायची आणि जाताना तथास्तु म्हणून जायची। त्यामुळे घरामध्ये सतत आनंदी वातावरण राहायचं आणि सासासुनांनी जावांनी मिळून केलेला स्वयंपाक सगळ्यांना आनंद देऊन जायचा। ह्या माझ्या मोठ्या आजी सासूबाई, ज्या संपूर्ण घरासाठी उदंड आयुष्य मागायच्या आणि सगळ्यांना भरभरून यश मिळावं म्हणून रात्रंदिवस जप करायच्या। मग काय आमच्या घरात यायची ना नवरात्र लागली की जोगवी, आणि तिच्या येण्याने घर जणू काही प्रसन्न होऊन जायचं। तिचा जे जे कार करत उदो उदो म्हणत ती यायची घरात आणि मग तिला जोगवा वाढण्यासाठी जणू काही सगळ्या स्त्रियांची चढाओढच लागायची। तिच्या येण्याने झालेलं मंगलमय वातावरण, प्रत्येकीने तिला दिलेला जोगवा, जणू ती एक जगदंबेचा अवतारच बनून आमच्या घरात यायची आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सगळ्यांचीच चढाओढ राहायची। तिला वाढताना जोगवा मनाला प्रसन्न वाटून जायचं आणि तिच्या जोगव्यानंतर झालेला मंगलमय आरती आणि तिचा उदो उदोकार ऐकण्यासाठी सगळ्या जणींची चढाओढ राहायची। सगळ्या जणींनी मिळून केलेली तिची आरती वातावरण प्रसन्न करून जायचं बघा। उदो गांबे उदो, उदो गांबे उदो, उदो गांबे उदो, उदो गांबे उदो, आई उदो उदो उदो, असं म्हणत घर सगळं दणाणून जायचं। अशा या सुंदर आणि मंगलमय आरतीला बघताच ही आहे माझी छोटी चुलत सासू, आणि ह्यांना ना कथा सांगण्याची भारी हौस। त्यांच्या कथा मात्र खरंच सुंदर असायच्या, मुलांना छान बोध देऊन जायच्या। असं म्हणतात लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभर राहतात आणि म्हणूनच त्यांच्या सांगितलेल्या कथा मुलं आवडीने ऐकायचे। ही आहे मी, आणताना पाणी, माझी जाऊ तर आणायची डोक्यावरनं पाणी, पण तिला झाडांची फारच हौस। तिच्यामुळे संपूर्ण घरात बगीचा पसरलेला असायचा, सगळ्या झाडांना प्रेमाने पाणी घालायची आणि आमच्या नंतर कामं आटपले की चालायच्या दिवसभर गप्पा। त्याच्यामुळे बाहेर कोण आहे याची गरजच भासायची नाही,
घरातल्या आम्ही सगळ्याजणी इतक्या छान गप्पा मारायचो, जणू काही खूप घट्ट अशा मैत्रिणी. गप्पा मारत मारत मग चालायचा आमचा सागरगोटीचा खेळ. सागरगोटीचा खेळ म्हणजे एक प्रकारचा आमचा विरंगुळा. दुपारच्या फावल्या वेळात आम्ही जे सागरगोटीचा खेळ खेळायचो, असं वाटायचं की जणू काही आपण माहेरी असून सगळ्या बहिणी एकत्र बसून खेळ खेळत आहोत. खरंच एकत्र कुटुंबाची पद्धत फार सुंदर होती बरं का. सागरगोटीचा खेळ झाला की मग नंतर काय करायचं ह्यावर चर्चा असायची. आणि चर्चा कसली, महाचर्चा असायची. खेळता खेळता हा खेळ नको बाई, पुरे झाला हा खेळ असं म्हणत मग दुसरा खेळ कोणता शोधूया, दुसऱ्या खेळाच्या शोधात लागायचं. आणि मग आठवायची ना आम्हाला ती फुगडी खेळताना आम्ही इतकं दंग होऊन जायचो की दुपारचा वेळ कुठे जायचा कळायचंच नाही. सासा सुना सर्वांनी मिळून घातलेली फुगडी पाहून लक्ष्मी माता देखील प्रसन्न व्हायची आणि म्हणायची, या घरातली सुख शांती आनंद अशीच राहो, तथा